भानू, देव घरी आलं. काय करतेस? अगं बघते आहे तुझ्याकडं. देवांची इतकी वाट बघितलीस, देव आलं नाही म्हणून इतकी बडबड केलीस, पण आज देव आला आहे तर अशी मूग घेऊन गप्प बसली आहेस वय. देव निस्ता आलं असतं तर एवढं वाटलं नसतं ग. हे म्हातार बाबाच्या रूपात होतं आधी राहून गेलं आहे म्हणून लय अवघडल्यागत झालं आहे बघ मला. देवी, कुठल्या विचारात मग्न आहात तुम्ही? श्री खंडेरायांचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत आहे. त्यांचा विवाह आपल्या नळदुर्गेत होणार आहे याचा मला अतीव आनंद झाला आहे. खरंय देवी. देवी, मी तुमच्यावर संशय घेतला. माझ्या हातून फार मोठी चूक झाली. मी असे करणे अयोग्य होते, पण श्री खंडेरायांनी मला माझी चूक दाखवून दिली. माझे डोळे उघडले. मी अपराधी आहे देवी तुमचा. नाही राजा, आता जे घडून गेले आहे त्याचा विचार आपण नको करायला. आता आपल्याला श्री खंडेरायांच्या विवाहाची तयारी करायला हवी. होय देवी, आता मी देखील श्री खंडेरायांचा भक्त झालो आहे. ते माझे देखील आराध्यच आहेत आणि त्यांचा विवाह आपल्या नळदुर्ग राज्यामध्ये होणार. हे खरंच फार फार आनंदाचं आहे, परम भाग्याचं आहे. राजन, त्यांच्या स्वागतासाठी आपण राज्यात फुलांच्या रांगोळ्या काढूया, पदोपदी सुगंधित रव्याची शिडकाव करूया. देवी, आता तुम्ही बघालच श्री खंडेरायांच्या लग्नासाठी आता मी काय काय करीन. या भूतलावर कधीही कोणीही पाहिला नसेल असा तो नयनरम्य सोहळा असेल. सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. आता कधी एकदा श्री खंडेरायांचे आगमन नळदुर्गेत होते आहे आणि त्यांच्या विवाहानिमित्त मला त्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळते आहे. याचीच मी वाट बघते आहे. सारी सृष्टी पाहत राहील असा त्यांचा विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी हा नळराजा आता सज्ज झाला आहे. देवी, आज्या, आज तुझ्या घरी जेजुरीचं राज खंडोबा आलं आहे. त्यांच्या संग पाटांची बी आले आहे. भानूच्या आणि तुझ्या पुण्याईनं आम्हाला त्यांचं दर्शन घडलं बघ. अशामे, काय हे? अरे, इतकी वर्ष मी तुझ्या घरात राहिलो तेव्हा तुझी जागा माझ्या पायापाशी नाही तर माझ्या हृदयात आहे. द्यावा, या 12 वर्षात माझ्याकडून आणि बानूकडून काय चूक झाली असेल तर ती पात्रात घ्यावी जी. तुमचं काहीच चुकलं नाही. उलट तुमच्या सर्वांच्या सहवासात मी आनंदातच राहिलो. अजमेळ, श्री खंडेराय आणि बाणाईच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे.